श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीनं वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्म विरोधामध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून या कारवाईमध्ये विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 72 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईत एकूण 62,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून त्यांचा वापर अवैध व्यवसाय, जनावरांची तस्करी आणि गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी केला जात असल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यांनी कार सजावट व रेडियम व्यावसायिकांची बैठक घेत वाहनांना आरटीओच्या मान्यतेशिवाय काळ्या काचा बसवणं आणि HSRP क्रमांक प्लेटशिवाय कोणत्याही प्रकारच्या नंबर प्लेट तयार न करण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये नोटीसही बजावण्यात आल्या आहेत। या मोहिमेदरम्यान 13 वाहनांवरील काळी फिल्म, 2 वाहन चालकांकडे परवाना नसणे, 8 जणांकडून हेल्मेटचा वापर न करणे, 4 ट्रिपल सीट आणि 1 वाहनामध्ये जादा प्रवासी, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, 2 वाहन चालकांकडून सीट बेल्टचा वापर न करणे, 1 वाहन विना क्रमांक आणि 40 नो पार्किंग प्रकरणावर कारवाई करण्यात आली। वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ जाधव आणि गोरख जाधव यांनी ही मोहीम राबवली। वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावेत, बेकायदेशीर काळ्या काचा, अनधिकृत नंबर प्लेटचा वापर टाळावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला। श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही अवैध धंद्याचे व्यावसायिक काळ्या काचा चारचाकी वाहनांना लावून त्याच्यामधनं काही तस्करी करत असतात अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आजपासून श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या चारचाकी वाहनांवर काळ्या काचा बसवलेल्या आहेत त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे। त्याचबरोबर त्या कारवाई दरम्यानच त्या काचांचं जे काही काळी फिल्म आहे ती काढून टाकण्यात येत आहे। आज मोटर व्हेकल कायद्याअंतर्गत सुमारे 73 कारवाया करत 62,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला असून याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या चारचाकी वाहनाला जर आपण काळ्या काचा बसवलेल्या असतील तर त्या काढून घ्याव्या, अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला तसेच त्यांच्या त्या काचांचं काळा फिल्म काढण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते। बरोबर असे लक्षात आलेले आहे की काही चोरीच्या गाड्या नंबर प्लेट काढून वापरल्या जात आहेत, त्या दृष्टिकोनातून विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण ज्या काही शासनाने नवीन निर्देश दिलेले त्याप्रमाणे नंबर प्लेट बसवून घ्याव्या, अन्यथा आपल्यालाही दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।